Hello students, welcome to the next session of Royal Biology. Last lecture आपण genetic disorders याचे पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 असा पार्ट आपण पाहतोय. आजच्या लेक्चरला नेक्स्ट पार्ट आपण पाहणार आहे. लास्ट पार्ट आहे डिसऑर्डर्स मधला. या एकूण जेनेटिक डिसऑर्डर्स मध्ये आपण मेंडेलियन डिसऑर्डर्स आणि क्रोमोसोमल डिसऑर्डर्स असा जो पार्ट आहे तो पार्ट पाहतोय. सुरुवातीचा पार्ट आपण मेंडेलियन डिसऑर्डर्स पाहतोय. सिंगल जीन मध्ये जर डिफेक्ट झाला, सिंगल जीन मध्ये जर काय बदल झाला तर त्याला आपण म्हणतो मेंडेलियन डिसऑर्डर. ह्या मुख्य दोन प्रकारच्या आहेत, ऑटोसोमल डॉमिनंट आणि ऑटोसोमल रिसेसिव्ह. ओके, पैकी ऑटोसोमल डॉमिनंट मध्ये आपण वेगवेगळे डिसीजेस बघितले होते. जसं की आपण विडोज पीक बघितली, हंटिंग्टन डिसीज बघितला. हे दोन जे होते ते ऑटोसोमल डॉमिनंट. याच्यानंतर आपण ऑटोसोमल रिसेसिव्ह डिसऑर्डर्स बघितलं. त्याच्यामध्ये फिनाइल कीटोन्युरिया PKU, नंतर सिस्टिक फायब्रोसिस, सिकल सेल अॅनिमिया हे डिसीजेस आपण रिसेसिव्ह मध्ये बघितले. आता याच ऑटोसोमल रिसेसिव्हचा अजून एक डिसीज आपण अभ्यासणार आहे, तो म्हणजे थॅलासेमिया. नेक्स्ट डिसीज आहे थॅलासेमिया. थॅलासेमिया आता याची वैशिष्ट्य काय काय, कॅरेक्टरिस्टिक्स काय काय आहे. थॅलासेमिया is a type of autosomal disease. आता ऑटोसोमल म्हटलं की तो डॉमिनंट आहे का रिसेसिव्ह, तर रिसेसिव्ह टाइप्स आहे. सो रिसेसिव्ह जीन डिसीज, रिसेसिव्ह जीन मुळे होणारा डिसीज आहे. कोणत्या क्रोमोझोमशी रिलेटेड होतो आपल्याला माहित आहे की हे जे आपण जेनेटिक डिसीजेस बघतोय ते क्रोमोझोमशी रिलेटेड असतात. आणि ऑटोसोम म्हटलं की 1 पासून 22 नंबरच्या क्रोमोझोम पर्यंत 1 to 22 नंबर ऑफ क्रोमोझोम्स असतात, याला आपण ऑटोसोम्स म्हणत असतो. आणि हा जो ऑटोसोमल डिसीज आहे तो क्रोमोझोम नंबर रिलेटेड करतो. सो 11th and 16th क्रोमोझोम्स. आता 11 नंबर क्रोमोझोम असेल तर कोणता डिसीज होतो हे आपण बघणार आहे. 16 नंबर असेल तर कोणता डिसीज होतो हे आपण बघणार आहे. ओके, तर ह्या दोन क्रोमोझोमशी रिलेटेड हा थॅलेसेमिया डिसीज आहे आणि स्पेशली ब्लड डिसीज आहे, ब्लडशी रिलेटेड डिसीज आहे, ब्लड डिसऑर्डर आहे. त्या ब्लड मधला स्पेशली हिमोग्लोबिनशी रिलेटेड ही डिसऑर्डर आहे, HB म्हणजे हिमोग्लोबिन. ओके, आता सुरुवातीला जनरली आपण बघतोय की कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. आणि हा जो रिसेसिव्ह डिसीज आहे, हा रिसेसिव्ह डिसीज जर पुढे ट्रान्सफर व्हायचा असेल तर तो हेट्रोझायगस पॅरेंट मधून ट्रान्सफर होतो. हेट्रोझायगस पॅरेंट कंडिशन मधून ट्रान्सफर होत असतो रिसेसिव्ह जीन मधून. सुरुवातीला आपल्याला हा जो हिमोग्लोबिन नॉर्मल कंडिशनला काय कंडिशन असते हे आपण बघणार आहे. नॉर्मल HB असेल, नॉर्मल हिमोग्लोबिन, तर हे आपल्या बॉडीमध्ये ब्लड मध्ये एक महत्वाचा फॅक्टर आहे हिमोग्लोबिन. हिम आयर्न असतं, रेड कलरचं असतं, ज्याला आपण रेस्पिरेटरी पिगमेंट्स म्हणतो. आणि तो ऑक्सिजन वाहून नेण्याचं एक महत्वाचं काम करतो फ्रॉम लंग्स टू दी सेल्स. आता या हिमोग्लोबिन इज अ टाइप ऑफ प्रोटीन, प्रोटीननी तयार झालेला आहे. याच्यामध्ये 4 पॉलीपेप्टाइड चेन्स असतात, 4 पॉलीपेप्टाइड चेन्स, राईट. एकूण 4 पॉलीपेप्टाइड चेन असतात. ते 4 पैकी
2 अल्फा चेन्स असतात आणि 2 बीटा चेन्स असतात. बघा महत्वाचा पार्ट आहे. 2 अल्फा चेन्स अँड 2 बीटा चेन्स. 2 अल्फा 2 बीटा चेन्स असतात. ओके, म्हणजे एकूण 4 चेन्स आहेत. 4 पॉलीपेप्टाइड हा एमसीक्यू आहे. 2 अल्फा चेन 2 बीटा चेन्स हा एमसीक्यू आहे. आता ह्या ज्या अल्फा चेन्स असतात, ह्या अल्फा चेन्स क्रोमोझोम नंबर 16 से रिलेट करतात. कोणाशी? क्रोमोझोम नंबर 16. So alpha chains are produced by chromosome number 16 related with 16th chromosome, and these beta chains are related with 11th chromosome. 11th chromosome. रिव्हर्स लक्षात ठेवायचं. क्रोमोझोमचा नंबर मोठा आहे तर अल्फा सुरुवातीचा घ्यायचा. क्रोमोझोम नंबर कमी येतोय तर तो बीटा आहे. 11 and 16. आता हे जे 2 अल्फा चेन्स आहेत, ह्या अल्फा चेनला एका अल्फा चेनला कंट्रोल करणारे 2 जीन्स आहेत. नॉर्मली कोणकोणते 2 जीन्स आहेत? तर याच्यामध्ये HbA1. HB म्हणजे हिमोग्लोबिन. या ठिकाणी A फॉर अल्फा, HbA1 आणि HbA2 असे 2 जीन्स आहेत. हे 2 जीन्स काय तयार करतात? अल्फा ग्लोबिन चेन्स तयार करतात. अल्फा ग्लोबिन हिमोग्लोबिनच्या चेन्स असतात, हे चेन तयार करतात. हे 2 जीन्स एका चेनवरती 2 जीन्स आहेत. अशा चेन्स किती आहेत? 2. म्हणजे एकूण जीन किती आहेत? 4 आहेत. 2 HbA1 आणि HbA2 असे 2 जीन्स आहेत. एका चेनचे 2, दुसऱ्या चेनचे 2 असे एकूण 4 जीन्स आहेत की जे अल्फा ग्लोबिन एकूण 2 पॉलीपेप्टाइड चेन्स तयार करतात. इकडं 11th क्रोमोझोम आहे. हे 11th क्रोमोझोम बीटा ग्लोबिन तयार करतं आणि बीटा ग्लोबिन चेन कंट्रोल करणारा एक जीन आहे, तो आहे HBB. HB म्हणजे हिमोग्लोबिन, बी फॉर बीटा. एकच जीन असतो, सिंगल. एका चेन मध्ये एक जीन आहे, म्हणजे असे एकूण किती जीन्स होतील? 2, कारण चेन 2 आहेत. इथे एका चेन मध्ये 2 आहेत, असे एकूण चेन 2 आहेत, म्हणजे जीन किती होतील? 4. टोटल हे 4 जीन असतील. हे 2 आणि हे 2. इथं मात्र एकूण 2च असतील, कारण एका चेन मध्ये एक जीन आहे, अशा चेन आहेत 2. हा जो जीन आहे हा पॉलीपेप्टाइड चेन तयार करतो, प्रोटीन तयार करतो. बीटा चेननी तयार केलेला याला म्हणायचं बीटा ग्लोबिन. बीटा ग्लोबिन ही नॉर्मल कंडिशन आहे. असं असेल तर हिमोग्लोबिन योग्य प्रमाणात तयार होतं, हा डिसीज असत नाही. पण आता काय होतंय की हा जे जीन्स आहेत, ह्या जीन्स मध्ये डिफेक्ट होतो. मग ते डिलिशन असेल किंवा म्युटेशन असेल, म्हणजे त्याचा जीन कमी झालेला असेल किंवा त्याच्यात बदल झालेला असेल. सो या जीन मध्ये जर का डिफेक्ट झाला तर मात्र जो डिसीज तयार होतो तो थॅलेसेमिया आहे. आणि या 2 जीन्स मुळे डिफेक्ट होऊन जर डिसीज तयार झाला तर याला म्हणायचं अल्फा थॅलेसेमिया. काय म्हणायचं ना? अल्फा थॅलासेमिया. आणि या जीन्स मध्ये जर का डिफेक्ट झाला आणि जर तो डिसीज तयार झाला ड्यू टू डिफेक्ट ऑफ द जीन कॉल्ड एज बीटा थॅलेसेमिया. अल्फा थॅलासेमिया कधी होतो कळालंय? ह्या 2 जीन मध्ये जर का डिफेक्ट झाला, डिलिशन झालं, बदल झाला, म्युटेशन झालं तर अल्फा थॅलेसेमिया होतो. आणि या जीन मध्ये जर का बदल झाला तर मात्र बीटा थॅलेसेमिया होतो. असे हे थॅलेसेमियाचे 2 महत्वाचे टाइप्स आहेत, अल्फा थॅलेसेमिया, बीटा थॅलेसेमिया. हे कंपेअर केलं की लक्षात ठेवणं सोपं होते. बघा नॉर्मल HB मध्ये काय 4 पॉलीपेप्टाइड चेन आहेत. कोणत्या 2 आहेत? 2 अल्फा चेन आहेत, 2 बीटा चेन आहेत. अल्फा चेन कोणत्या क्रोमोझोमशी रिलेटेड आहेत? 16th क्रोमोझोम.
Beta chains are related with 11th chromosome. ओके, अल्फा चेन कंट्रोल करणारे दोन जीन्स आहेत, HbA1 HbA2, हिमोग्लोबिन अल्फा 1 हिमोग्लोबिन अल्फा 2. कोणतं प्रोटीन तयार करतायत तर एकूण अल्फा ग्लोबिन प्रोटीन तयार करतात, नावावरून लक्षात राहतं. आणि याच्यामध्ये जर का बदल झाला, हे जर का कमी प्रमाणात झालं, अल्फा ग्लोबिन जर का डिक्रीज झालं, कमी झालं, तर अल्फा थॅलेसेमिया होतो. बीटा ग्लोबिन कमी झालं तर बीटा थॅलेसेमिया होतो. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे, सिकल सेल अॅनिमिया मध्ये काय होतं, तो सुद्धा 11 नंबरच्या क्रोमोझोमशीच रिलेटेड आहे. पण सिकल सेल अॅनिमिया मध्ये काय होतं, जीन मध्ये जे mRNA चे कोडॉन्स असतात, थोडक्यात आपण प्रोटीन्स म्हणूया, प्रोटीनची रिप्लेसमेंट होते, रॉंग अमायनो ऍसिड कनेक्ट केला. म्हणजे जसं की 6 नंबरचं ग्लुटामिक ऍसिड निघून जातं, त्या ठिकाणी व्हॅलिन जोडलं जातं आणि मग सिकल सेल अॅनिमिया होतो. सिकल सेल अॅनिमिया झालं तर मात्र आरबीसीचा शेप बदलतो आणि ते फंक्शन करत नाही. म्हणजे नॉन फंक्शनल ग्लोबिन तयार होतं कोणामध्ये, सिकल सेलमध्ये. इथं ग्लोबिन तयार होतंय पण ते कमी प्रमाणात होतं आणि ग्लोबिन कमी प्रमाणात तयार होणं याला म्हणायचं थॅलेसेमिया. कळालंय? 16 नंबर क्रोमोझोम, 11 नंबर, दोन महत्वाचे जीन्स आहेत, याच्याकडे एक जीन आहे, अल्फा ग्लोबिन आहे, बीटा ग्लोबिन आहे. अल्फा थॅलेसेमिया होईल, बीटा थॅलेसेमिया. जर याच्यात डिफेक्ट झाला तर हा डिसीज तयार होतो, डिसऑर्डर तयार होते. ओके, आता आपण हेही बघितलं की सिकल सेल अॅनिमिया आणि थॅलेसेमिया मधला डिफरन्स काय आहे. तर मेन डिफरन्स असा आहे की थॅलेसेमिया हा क्वालिटेटिव्ह डिसऑर्डर आहे, पण इथं ग्लोबिन कमी होतं. काय कमी होतंय, ग्लोबिन, कारण हे कंट्रोल करणाऱ्या फॅक्टर मध्ये बदल झालाय. आणि सिकल सेल अॅनिमिया मध्ये ऍक्च्युली रॉंग अल्फा अमायनो ऍसिड कनेक्ट केलेलं असतं आणि त्यामुळं आरबीसीचा तिथे शेप बदललेला असतो. इथेही शेप बदलतो पण फारसा बदलत नाही, अगदी सिकलिंग होत नाही. इथं फक्त ग्लोबिन कमी झालेलं असतं. मग याचे सिम्पटम्स काय काय आहेत, वेगवेगळी सिम्पटम्स आहेत. पहिलं सिम्पटम्स महत्वाचं की अॅनिमिया डिसीज होतो. अॅनिमिया म्हणजे ब्लडचा व्हॉल्यूम कमी होतो, डिक्रीजिंग ब्लड व्हॉल्यूम. दुसरं महत्वाचं सिम्पटम आहे की जॉन्डिस होतं. कावीळ होते, म्हणजे स्किनचा कलर येलो होतो, युरिनचा कलर येलो होतो. येलोइंग ऑफ स्किन. त्याच्यानंतर हिपॅटोस्प्लिनोमेगॅली पण कन्सिडर होतं. हिपॅटोस्प्लिनोमेगॅली, याच्यात 3 शब्द आहेत. हिपॅटो मीन्स लिव्हर, स्प्लिनो म्हणजे स्प्लिन, मेगॅली मीन्स एनलार्जमेंट. थोडक्यात असं आहे, लिव्हर आणि स्प्लीन याची साईज वाढते, एनलार्जमेंट होते, याला म्हटलं जातं हिपॅटोस्प्लिनोमेगॅली. ऑल्सो चेंज इन number and size of RBCs. RBC चा नंबर साइज बदलते. It required massive blood transfusion. मॅसिव्ह ब्लड ट्रान्सफ्युजनची आवश्यकता असते. म्हणजे अशा पेशंटला जास्तीत जास्त बाहेरून ब्लड देणं गरजेचं असतं, कारण बॉडीमध्ये ब्लड तयार करणाऱ्या हिमोग्लोबिन मध्ये प्रॉब्लेम तयार झालेला आहे. सो दिस इज अबाउट थॅलेसेमिया. थॅलेसेमिया कळलेला अतिशय सोपा डिसीज आहे. क्रोमोझोम नंबर महत्वाचे. हा जो फ्लोचार्ट दिलेला आहे हा नीट साठी, सीईटी साठी खूप महत्वाचा आहे.
हे पॉइंट सगळे इम्पॉर्टंट आहेत. सिम्पटम्स पण लिहिले आहेत. क्रोमोझोम नंबर हे महत्वाचे आहे. रिसेसिव्ह डिसऑर्डर आहे, ऑटोसोमल डिसऑर्डर आहे, 11th आणि 16 क्रोमोझोमशी रिलेटेड आहे. ओके, नोट करा. नेक्स्ट डिसीज आहे डाउन्स सिंड्रोम. ऑटोसोमल डिसीज आहे. Discovered by Langdon Down in 1866. Langdon Down. लँगडॉन डाऊन या सायंटिस्टने हा डिसीज डिस्कवर केलेला आहे आणि याला डाऊन सिंड्रोम म्हटलं जातं. याला असंही म्हटलं जातं 21st ट्रायसोमी. 21st ट्रायसोमी याचा अर्थ असा आहे की 21st क्रोमोझोम वरती 1 क्रोमोझोम एक्स्ट्रा क्रोमोझोम असतं. सो ट्रायसोमी याचा अर्थ पेअर मध्ये मूळचे 2 असतात आणि एक एक्स्ट्रा असतं, म्हणजे आपण असं लिहूया. सो नॉर्मली 2 असतात पेअर मध्ये आणि 1 एक्स्ट्रा असतं, म्हणजे एकूण 3 क्रोमोझोम असतात 21st ला आणि म्हणून याला म्हटलं जातं 21st ट्रायसोमी. आता हे जे डिसऑर्डर आहे हे ऑटोसोमशी रिलेटेड आहे कारण 21st नंबर आहे. सो ऑटोसोमल डिसऑर्डर आहे. ऑटोसोमशी रिलेटेड आहे. हे जे ऑटोसोमल डिसऑर्डर आहे, आता इथं मात्र क्रोमोझोमचा नंबर बदलतो, ज्याला आपण इट इज ड्यू टू एनिओप्लॉइडी. एनिओप्लॉइडी. एनिओप्लॉइडी मीन्स change in number of chromosome, increase or decrease. आता या ठिकाणी मात्र नंबर वाढतोय कारण एक एक्स्ट्रा क्रोमोझोम आहे, म्हणून याला म्हटलं जातं हायपर एनिओप्लॉइडी. हायपरप्लॉइडी. जसं आपण हायपो म्हणतो हायपोप्लॉइडी, तसं इथं हायपरप्लॉइडी पण म्हटलं जातं. हायपर एनिओप्लॉइडी. हायपरप्लॉइडी due to increasing number of chromosome. याचा एक्झॅक्टली कॉज सांगितलेला आहे 1 एक्स्ट्रा क्रोमोझोम ऑन. सो 1 एक्स्ट्रा क्रोमोझोम ऑन 21st number of chromosome. 21st पेयर. 21 नंबरच्या जोडीवरती एक क्रोमोझोम एक्स्ट्रा असतं आणि म्हणजेच इथं क्रोमोझोमचा नंबर वाढलेला आहे, नॉर्मल पेक्षा जास्त होणार आहे. का होतं असं? त्याचं कारण असं आहे की नंबर वाढण्याचं कारण असतं की जेव्हा oogenesis होतं, oogenesis फॉर्मेशन ऑफ ओहम, याला आपण oogenesis म्हणतो. म्हणजे ओहा तयार होईल किंवा एग तयार होईल. सो फॉर्मेशन ऑफ एग किंवा ओहम याला आपण oogenesis म्हणतो. बघा ऑटोसोम्स आहेत, ह्या ऑटोसोम्स मध्ये गॅमेट्स तयार होत असताना हे जे गॅमेट्स मिळणार आहेत आपल्याला, हे 22+X यायला पाहिजे. हे 22+X येतं, हे नॉर्मल कंडिशन आहे. पण याचं 21 नंबरचं जे ते ऑटोसोम याच्याकडेच एक्स्ट्रा राहतं, त्यामुळे इथं 23च राहतं. म्हणजे ह्या 22 पैकी हे पहिले जे 22 आहेत त्यापैकी 21 नंबरला एक क्रोमोझोम एक्स्ट्रा आहे. 1 क्रोमोझोम एक्स्ट्रा असतं. 6 क्रोमोझोम ही नॉर्मल राहतात कारण हा ऑटोसोमल डिसीज आहे. ह्या ऑटोसोमल डिसीज मध्ये हा जो 6 क्रोमोझोम आहे हा नॉर्मली
तोच राहतो. म्हणजे इथं काय होतं, जेव्हा याचे एग तयार होणार आहेत त्या कोणत्या तरी एका एग मध्ये हे 22 याच्या ऐवजी त्याच्यात एक ऍडिशनल असतो आणि हे एक्स तयार होतं. इथं मात्र 22 हे तसंच राहतं, इथं हा एक्स असेल. म्हणजे एक क्रोमोझोम ह्या एग मध्ये एक्स्ट्रा आलेला आहे. सो याला ॲबनॉर्मल एग म्हणू आपण किंवा नॉन डिसजंक्शन म्हटलं जातं, कॉल्ड ॲज नॉन डिसजंक्शन. म्हणजे oogenesis मध्ये नॉन डिसजंक्शन होतं. ऑफ 21st क्रोमोझोम. म्हणजे 21 नंबरची ही जी पेयर असते ही 21st पेयर आहे. याच्यात हे दोन असतात. वास्तविक एक इकडे जायला पाहिजे, एक इकडे जायला पाहिजे, असं न होता हे दोनही क्रोमोझोम एकाच एग मध्ये येतात आणि त्यामुळं एकचा जो नंबर असतो तो या पद्धतीनं होतो. म्हणजे हा 22 आणि 1 23, एकूण 23 क्रोमोझोम आणि हे एक्स असेल. मग याचे युनियन जर का मेल गॅमेट बरोबर झाली, स्पर्म बरोबर झाली, याच्यामध्ये हे नॉर्मल असतं, मग स्पर्म मध्ये एक्स असेल किंवा वाय असेल, तर हे 23 आणि हे 22 म्हणजे असे एकूण आपल्याला क्रोमोझोम मिळतील. ऍटोझोम्स वाढलेला असेल 45 होईल, 23 आणि हे कळलंय. एक ऍटोसोम एक्स्ट्रा आहे, 21 नंबरला असतो, हे मात्र नॉर्मल असतात आणि हे एक्स एक्स तयार होईल, म्हणजे फिमेल तयार होईल. जर स्पर्म कडे वाय असेल तर काय होईल बघूया. 22 प्लस 1 प्लस एक्स, हे एक बदलायचं नाही, एक या ठिकाणी सेम आहे, फक्त एक ऍटोसोम एक्स्ट्रा आहे, स्पर्म वेगळा आहे, हे स्पर्म आहे. 22 प्लस वाय आहे, वाय क्रोमोझोम आहे आणि असं असेल तर याचा नंबर राहील 45, कारण हे 23 आहेत, हा नाही 22 आहेत, हा एक्स आणि हा वाय, एक्स वाय मेल तयार होईल. म्हणजे हे मेलचे जीनोटाइप्स आहेत, हे फिमेलचे जीनोटाइप्स आहेत. टोटल नंबर जर बघितला तर याचा टोटल नंबर हे 45 आणि हे 2 आहे, म्हणजे 47 नंबर येतो. इथं सुद्धा 45 प्लस 2 47 नंबर असतो. नॉर्मली हा नंबर असायला पाहिजे 46, पण एक ऍटोसोम याच्यामध्ये एक्स्ट्रा आलेला आहे आणि ऍटोसोम एक्स्ट्रा आलेला आहे. एक्स्ट्रा ऍटोसोम मुळे जी डिसऑर्डर होते तीही 21 नंबरला होते, म्हणून याला म्हटलं तर 21st ट्रायसोमी. काय म्हटलं तर 21st ट्रायसोमी. लॅंगडॉन डाउननी शोधून काढलेला आहे, 1866 ला फाइंड आउट केलेला आहे डिसऑर्डर. ऍटोसोमल डिसऑर्डर आहे, एन्यूप्लाइडी होतं, म्हणजे नंबर इथं वाढतो, हायपरप्लाइडी होतं. किती नंबर वाढतोय, 1 एक्स्ट्रा क्रोमोझोम आहे, कुठं असतं 21st ला. त्याच्यात का असतं तर त्याचं कारण इथं आहे, हे होण्याचं कारण इथं आहे, नॉन डिसजंक्शन ऑफ 21st क्रोमोझोम ड्युरिंग दी oogenesis. जेव्हा oogenesis होतं कोणत्या तरी एका एग मध्ये 21 नंबरचा क्रोमोझोम, एक ऍक्च्युली 21 नंबरची जोडी असते ती वेगळी होणं गरजेचं असतं मियोसिस मध्ये, पण ती वेगळी होत नाही. म्हणजे हे 2 क्रोमोझोम आहेत 21st पेअरला, हे नॉर्मली काय होतात मियोसिस मध्ये, हे वेगळे होतात, हे एका एग मध्ये जातो, हा एका एग मध्ये जातो. पण इथं मात्र हे दोन्ही क्रोमोझोम एकाच एग मध्ये जातात, त्यामुळं एग मध्ये 23 क्रोमोझोमच्या ऐवजी 24 क्रोमोझोम होतात. या ठिकाणी 24 म्हणजे असे, हे 22, हा एक 23 आणि हा एक 24. ओके, म्हणजे ऍटोसोम एक्स्ट्रा आहे, सेक्स क्रोमोझोम नॉर्मल आहे आणि अशी जी डिसऑर्डर होते त्यामुळं एक ऍटोसोम वाढलेला आहे, त्यामुळे टोटल क्रोमोझोमची संख्या ही 46 न राहता 47 मेल मध्ये
किंवा फिमेल दोघांच्या मध्ये. जनरली अशा प्रकारचे डिसऑर्डर ही फिमेल मध्ये आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळते. अबाव दी एज 30 to 35 एजच्या वरती जर असेल एज तर मात्र अशा पद्धतीची डिसऑर्डर आपल्याला जास्त प्रमाणात पाहायला मिळते. ओके, नोट करा पॉइंट्स. हे जे सिम्पटम्स काय काय बघूया आपण. जे डिसऑर्डर आहे या डिसऑर्डरचे आपल्याला सिम्पटम्स बघायचे. डाऊन सिंड्रोमचे सिम्पटम्स. फर्स्ट सिम्पटम आहे ते म्हणजेच राउंडेड हेड. बेबीच्या हेडचा जो शेप असतो तो राउंडेड असतो. त्याच्यानंतर फोरहेड असतं ते ब्रॉड असतं. ब्रॉड फोरहेड, ब्रॉड फोरहेड. ओके, हेड कसं आहे राउंडेड आहे, फोरहेड हे ब्रॉड आहे. माउथ असतं ते ओपन असतं, ओपन माउथ, परमनंटली ओपन असतं. कायमस्वरूपी माउथ हे ओपन असतं. आणि टंग असते ती बाहेरच्या बाजूला असते, प्रोट्रुडिंग असते. प्रोट्रुडिंग टंग म्हणजे आउटवर्ड असते, बाहेरच्या बाजूला असते, तोंडाच्या बाहेर असते. शॉर्ट नेक असते. फिंगर्स असतात ते थोडेसे लार्ज स्टबीस टाइपचे असतात आणि ब्रॉड पाम्स असतात ते ब्रॉड असतात. शॉर्ट फिंगर्स. थिक असतात, स्टबी म्हणतो आपण त्याला, शॉर्ट अँड स्टबी फिंगर्स. गोनॅडिक डेव्हलपमेंट कमी असते. गोनॅड सेक्स सेलची टेस्टीज असतील, ओव्हरीज असतील, याची डेव्हलपमेंट कमी असते. सो लेस गोनॅडिक डेव्हलपमेंट. सो दीज आर दी सम ऑफ दी सिम्पटम्स. राउंडेड हेड आहे, ब्रॉड फोरहेड आहे, माउथ ओपन असतं परमनंटली, प्रोट्रुडिंग टंग, टंग बाहेरच्या बाजूला असते, शॉर्ट नेक आहे, पाम्स ब्रॉड आहेत, शॉर्ट स्टबी फिंगर्स आहेत आणि लेस गोनॅडिक डेव्हलपमेंट आहे. सो दिस इज अबाउट डाऊन्स सिंड्रोम. ओके, इथं हे ॲटोसोमल डिसऑर्डर्स आहेत, त्या सगळ्या ॲटोसोमल डिसऑर्डर्स कंप्लीट होतात.